दादा तुमची शेजारी घ्या. साहेब जरा आतमध्ये थोडंसं आत झालं काय सगळ्यांचं? काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी काँग्रेसची निवडणूक येणाऱ्या महिन्यामध्ये संपन्न होत आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस पक्षाच्या विचारातून कार्यरत असणारे 18 ते 35 वयोगटातील युवकांच्या सोबतीला आणि त्यांचे सगळ्यांच्या सहकार्याने त्यांचा सगळ्यांच्या आशीर्वाद ताकद सोबत घेऊन महाराष्ट्र प्रदेशच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी या निवडणुकीमध्ये मी उभा आहे. आणि गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसने अत्यंत चांगल्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाने जे सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि खास करून युवकांसाठी जी काही विकास योजना राबवल्या आहेत त्याची युथ काँग्रेसने अंमलबजावणी केलेली आहे. काँग्रेस पक्षाचा विचार हा महाराष्ट्रातील घरादारापर्यंत पोहोचण्याचं कामसुद्धा युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. अनेक महत्त्वाचे विधायक जे केंद्र शासनाने नुकतेच राबवले, तर माहितीचा अधिकार असेल, अन्न सुरक्षा कायदा असेल, राज्य शासनाची राजीव गांधी जीवनोदय योजना असेल, याचाही लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत देण्याचं कार्य हे युथ काँग्रेसच्या माध्यमातून राज्य पातळीवर झालेलं आहे. मध्यंतरी दुष्काळाच्या या प्रश्नासंदर्भातही गेल्या वर्षामध्ये 550 किलोमीटरची पदयात्रा युथ काँग्रेसने काढून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला एक दिशा दिली की युथ काँग्रेसचे कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते हे दुष्काळाच्या प्रश्नाबाबतीत किती संवेदनशील आहेत आणि त्यांचे प्रश्न सुटावे यासाठी राज्याने केंद्राकडे आदराने मागणीही केली. अनेक गोष्टींमध्ये जिथं लोकांवर अन्याय होत असेल, जिथं काही चुकीचं घडत असेल, अशासुद्धा ठिकाणी तीव्र आंदोलनंसुद्धा युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गेल्या 2 वर्षात केलेल्या आहेत. आज काँग्रेस पक्षाला एक नवीन दिशा आदरणीय खासदार आणि युवा नेते राहुलजी गांधींच्या माध्यमातून मिळत आहे. युथ काँग्रेसची ही लोकशाही प्रक्रिया आणि सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना या ठिकाणी संघटनेमध्ये स्थान मिळवलं, ही सगळी एक तळमळ ही ते राहुलजींची आहे. त्या दृष्टीने युथ काँग्रेसची वाटचाल आहे. भविष्यकाळात सुद्धा युथ काँग्रेस अशा पद्धतीने जास्तीत जास्त युवकांना जोडण्याचं काम करेल आणि महाराष्ट्रातील युवकांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आग्रहाने भूमिका घेईल.